तो आत्ता जर एखादं पोस्ट कार्ड दिलं हं. आणि म्हटलं, की ज्या व्यक्तीला लिहायचंय पत्र, त्या व्यक्तीला लिहा. ते असलेले, नसलेले, एनीवन, एनीवन. तर कोणाला लिहिशील आणि काय लिहिशील? मी महाराष्ट्रातल्या सरकारला पत्र लिहीन. बरं. ती एक व्यक्ती आहे असं गणून, हं. की जे काही चित्र दिसतंय, जे काही अराजक दिसतंय, ते फार बरं नाही. हं, खूप चढ-उतार बघितलेत, विषण्ण करणाऱ्या वेळा बघितल्यात. कोरोनासारखी हं. एक एवढी मोठी घटना आपण बघितली. हो. पण एक महाराष्ट्र धर्म म्हणून एक ह्या राज्याचा एक धर्म आहे. हो. आणि नुसतंच बोलायला जी काही आपण बिरुदावली आपण वापरत होतो, की महाराष्ट्र हा पुरोगामी आहे. हं. आणि आज महाराष्ट्रात पुरोगामीला पुरोगामी म्हणून शिव्या घातल्या जातात. हं. आणि एक अ, विवेकवादी विचार करणाऱ्यांना अ, कमी दर्जाचे ठरवलं जातं. हे फारसं बरं नाही. हं. आणि प्रगती, प्रगती, प्रगती असं म्हणत असताना काही ज्या मूलभूत गोष्टी आहेत त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होतंय. अगदीच. जसं मराठी म्हणजे माझ्याच संस्थेतल्या एकांच्या मुलाखतीतलं हे वाक्य होतं आणि ते ऐकल्यानंतर माझा कित्येक काळ त्या महिन्यातला त्याच्यावरती विचार करण्यात गेला. ते म्हणाले, "आपण धर्म सार्वजनिक केला आणि भाषा खाजगी केली." आई गं! किती अर्थ आहे याच्यामध्ये. तर ते जे झालेलं आहे, हं. की ह्या यात्रा, त्या शोभायात्रा, हा उत्सव, तो उत्सव, मेळे. मेळे ह्याच्यातून जो काही उन्माद नुसता दिसतो आहे. पण मला वाटतं शहाणपण दिसायची वेळ आहे ही. हं. तर ही शहाणी या धोरणकर्त्यांनी जपावी. मराठी, मराठी, मराठी असं करून नुसतं चालणार नाही. कानाखाली आवाज काढून चालणार नाहीत. आय नो. मराठी शाळांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. त्या शाळांची जी दुरावस्था आहे, त्याच्याबद्दल काहीतरी केलं पाहिजे. हं. भाषेसाठी म्हणून काहीतरी इतके दिवस आपण झगडत होतो या गोष्टीसाठी, की भाषेला अभिजात दर्जा दर्जा मिळावा. मिळावा आणि आता जर तो मिळालाय, तर आपल्याकडे भाषेचं काम होणारं असं काय आहे? कुठलं केंद्र आहे? हं. त्या केंद्रात कोण काम करतं? बरोबर. शैक्षणिक धोरणं कोण ठरवतं? हं. ह्याच्याबद्दल जरा थोडासा विचार करावा आणि मूलभूत गरजा जशा पाणी आहे, घरं आहेत, चांगले रस्ते आहेत, स्वच्छता आहे. ह्या गोष्टींवरती जरा लक्ष द्यावं केंद्रित करावं. खरं आहे. आणि लोकांना जगू द्यावं जरा. लोकांना एक काहीतरी तुम्ही माणूस आहात. त्या माणूसपणाची प्रतिष्ठा जपली जाईल, अशा पद्धतीचं जीवनमान महाराष्ट्रात लोकांना मिळावं, अशी मी त्यांना एक सप्रेम विनंती करीन.